खरं आम्ही आज मला सांगायला अभिमान वाटतो आज शिवसेना पक्षाचा एक शिवसैनिक म्हणून पदाधिकारी म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये BLAची यादी पूर्ण करणारा शिवसेना पक्षातील नव्हे तर सगळ्या पक्षातील माढा लोकसभा मतदारसंघ हा पहिला आहे की ज्याने 100% यादी ही BLAची पूर्ण केलेली आहे। आज माढा लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे मला वाटते 2050 ते 60च्या दरम्यान काहीतरी BLA नेमायचे आहेत। पण आज 3000 BLA म्हणजे आम्ही एका बूथला काही ठिकाणी 2-2 BLA नेमलेले आहेत, काही ठिकाणी 3 नेमलेले आहेत, जिथं जशा पद्धतीनं जशी शक्य झाले म्हणून 3000 BLA आम्ही पूर्ण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 100% आमचं काम पूर्ण झालेलं आहे। म्हणजे शिवसेना पक्षामध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा माझं आमच्या माढा लोकसभेचं झालंच, एकंदरीत सर्वच विचार केला तर माढा लोकसभा मतदारसंघ असेल आणि त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये फलटण विधानसभेची यादी मला सर्वात पहिल्यांदा मिळाली होती। त्यामुळे खरं मला सुरुवात करतानाच एवढा आनंद झाला संपर्क प्रमुख म्हणून की आदरणीय राजेसाहेबांसारखी सगळी लोक माझ्याबरोबर आहेत आणि काम करत असताना जी मला एक सहकार्याची भूमिका मिळते। सांगोल्याला शहाजी बापू असतील किंवा पक्षातील माळशिरसला आमचे दत्ता मगर सभापती आहेत जे शिवसेना पक्षाचे आहेत। मानखटाव बऱ्यापैकी मानखटाव आणि फलटणचं एकत्रित आम्ही काम करतो आहे। मग राहतो आहे करमाळा आणि माढा। पण ज्या ठिकाणी काम करत असताना खरं जे शिवसैनिक तळागाळामध्ये जे आहेत खरं त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून काही दिवसापूर्वी आमचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांनी माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा इथली पूर्ण बॉडी बरखास्त केलेली आहे। बरखास्त करण्याचा पाठीमागचा उद्देश एवढाच आहे, काम अतिशय चांगलं चालू आहे पण जी नवीन युवक येत आहेत पक्षामध्ये असतील किंवा जुनी जी लोक आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे। जी जुनी लोक आहेत जिल्हाप्रमुख असतील उपजिल्हाप्रमुख असतील त्यांना अजून वरिष्ठ कुठंतरी पदावर संधी मिळाली पाहिजे म्हणून ही बरखास्ती करण्याचं काम गेल्या 15 दिवसापाठीमागं झाले। नवीन पूर्ण पदाधिकारी नेमण्याची जबाबदारी आज राजेसाहेबांच्यावरती आणि माझ्यावरती पक्षाने दिलेली आहे। त्यामुळे ह्या माध्यमातून आज मेळाव्याच्या माध्यमामध्ये 2-3 उद्देश आमचा पक्ष मजबूत करणं हा उद्देश आमचा 100% आहेच। कारण आज राजेसाहेब बरोबर आल्यानंतर जी पक्षाला आमच्या खरं एक 10 हत्तीचं बळ आले असं मी म्हणेन, ते खरं अजून कसं वाढवता येईल। शाखा प्रत्येक गाव तिथं शाखा आम्ही आता येणाऱ्या 11 ते 17 भगवा सप्ताह करून तिथे 100 शाखांचं उद्घाटन करणार आहोत आम्ही। आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष कसा मजबूत होईल। एकनाथ शिंदे साहेबांचा आज खरं हा जिल्हा आहे, ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही जो विचार करतो आहे की ह्या जिल्ह्यामध्ये 5 ते 6 आमदार आमच्या शिवसेना पक्षाचे झाले पाहिजेत, तिथले दोन्ही खासदार शिवसेना पक्षाचे झाले पाहिजेत, हा विचार पुढे घेऊन आम्ही आज सातारा जिल्हा असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षाची बांधणी करतो आहे।